प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत दिलंय. ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा जी फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असं प्रकाश आंबेडकरांचं. नाही त्यांचं जाऊ द्या, त्यांना मानतो मी, चलून द्या त्यांचं चांगलं नाही. हा पण त्यांनी त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वाले, पण ते अभ्यास येतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाहीये. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात. किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि कित्येक वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत, तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असेल, आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही मी वैयक्तिक, कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबाला मानतो. त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे, पण आता त्याला नाही विलाज आमचा. मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच. शिवसेनेचा मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळत अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे. तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही. केलं का सुरू पुन्हा ते शिवीगाळ देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही, संयमी ते, आणि लिहिलंय सामना, एक प्रकारे कौतुक. हा, लिहिलंय सामना. जाऊन दे एवढी बारा संजय राऊत साहेबांना सोडून द्यायचं सगळेच. तुम्ही म्हणले फडणवीस साहेबांनी टोले आणले म्हणले ना. फडणवीस साहेबांनी नाही आणले, सामनामध्ये लिहिलंय. सामनामध्ये असं लिहिलंय, दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आंदोलन स्थळावर शिव्या सुरू होत्या. हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं, हे कोणीच हाताळलं नाही. आम्हाला माज मस्ती जर असती, कायदा सुव्यवस्था बिघडायची असती, सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता, तर पोरं होते नुसते बनायलावरच होते. समजून घ्यायचं. उगा खेड्यापाड्यातले निब्बार पोरं आहेत. हा, त्यांनी मुंबई अशी जिवंत केली, विचाराने म्हणतो आम्ही, विचाराने जिवंत केली. त्यांना रेल्वेतून, विमानातून, खालून वरून जाताना दिसत होते. हे काय काय बो, हे कसं, एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं, त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरांनी. कशी कशी असते, झोका कसा खेळते, रेल्वे कशी असते, एकामेका शर्ट धरून कसे पळत असते. म्हणजे हे रिअल आहे. एक मुंबईला आनंद देऊन गेले. काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द. नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर कर्मानं वेव आता. म्हणजे एक विरंगुळा जे म्हणतो आपण, आपल्या घरी पाहुणे येतात लग्न सराईत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला, त्यावेळेस ते घर मोकळं होतं. तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं. तिथं गरिबाचे लेकरं गेले, मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले, परंतु कोणालाही त्रास दिला नाही. हे लोक त्रास देणार नाही. यांनी आंदोलन हाताळलं, उलट कोणी नाही हाताळलं दुसऱ्यांनी, हे मराठ्यांनीच हाताळलं. आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे, सरकारला नाही पाहिजे.